नमस्कार, एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। तर नॉर्मली मी ना दोन गाजरांचे प्रकार बघितलेले आहेत। ते म्हणजे एक कलकत्ता गाजर जे केशरी रंगाचं असतं आणि एक म्हणजे गुलाबी रंगाचं गाजर जे थंडीमध्ये येतं। तर आता थंडी संपत आली तरी सुद्धा हे गुलाबी रंगाचं जे गाजर आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आणि खूप जास्त स्वस्त सुद्धा झालेले आहेत। आणि हेच गाजर आता म्हणजे 20 आणि 30 रुपये किलोनी मिळायला लागले, खूप स्वस्त झालेले आहेत। तर ह्याच गाजरचा हलवा खाऊन जर कंटाळलेला असेल ना तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी। तर आज आपण मस्त चटपटीत गाजरचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत। खूप मस्त चटपटीत बनतं आणि टिकायला सुद्धा खूप जास्त टिकतं। तुम्ही वर्षभर हे लोणचं आहे ना फ्रीजच्या बाहेर आरामात ठेवू शकता। तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा। चला तर मग पटकन सुरुवात करूया मस्त चटपटीत गाजरचं लोणचं बनवायला। गाजरचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे गाजर घेतलेले आहेत आणि हे गाजर मी आधी स्वच्छ धुवून घेतले आणि या गाजरला सोलून घेतलं आणि मागचा भाग जो असतो गाजरचा तो काढून घेतलाय। तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर 120 ml तेल घेतलेलं आहे। लागलं तर तेल तुम्ही अजून गरम करून घालू शकता। तर इथे मोहरी घालायची आहे आपल्याला। तर 50 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे आणि ही मोहरी आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे। तर मीडियम फ्लेमवरती कंटिन्युअसली हलवत या मोहरीला आपण एखाद मिनिटभर भाजून घेणार आहोत। म्हणजे फक्त मोहरी आपली गरम झाली पाहिजे, जास्त मोहरी भाजायची नाही, कारण मग ही मोहरी कडवट लागू शकते। लोणच्यामधली मोहरीची डाळ कडवट लागण्याची शक्यता असते। तर बघा, मोहरी थंड झाली की आपल्याला ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ऑन ऑफ मोडवरती आपल्याला दळून घ्यायची आहे। म्हणजेच मिक्सरचं बटन ऑन ऑफ करत आपल्याला 2 ते 3 वेळा ऑन ऑफ करत अशी डाळ करून घ्यायची आहे। तर डाळ करून झालेली आहे, ही पाकडून आपल्याला याचे सालं वेगळे करून घ्यायचे। तर हे सालं पण वेगळे केलेले तेल थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे आणि आता हे गाजर आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। तर 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि हे गाजर आपण असे चिरून घेणार आहोत। तर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे गाजर चिरू शकता। पण गाजर तुम्ही कधी पण लोणचं बनवताना लक्षात ठेवायचं की गाजर फ्रीजमधनं काढून कधीच लोणच्यासाठी वापरायचे नाही, कारण गाजरला पाणी सुटतं आणि गाजरला बिलकुल पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही आहे। गाजर धुवून आपण जेव्हा चिरून किंवा त्याचं जे सालं काढून आपण ठेवतो तर तेव्हा थोडा वेळ म्हणजेच अर्धा तासासाठी बाहेर तुम्ही असंच सुकट ठेवू शकता आणि मग हे लोणचं करायला घ्या। तर हे गाजर आपले चिरून झालेले आहेत। तर हिरवी मिरची चिरायला घेतलेली आहे। तर हिरवी मिरची मी तिखट घेतलेली आहे। तर तुम्हाला हवं तर तुम्ही कमी तिखटवाली मिरची घेऊ शकता आणि जर लोणचं तुम्हाला खूपच कमी तिखट हवं असेल ना तर या मिरचीतले बी तुम्ही काढू शकता। मी बी काढलेले नाही आहेत। तर आता आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर 1 चमचा हळद घालायची आहे आणि हिंग तुम्ही इथे वापरू शकता। मी हिंग वापरलेलं नाही, कारण माझ्याकडे हिंग संपलेला आहे, त्यामुळे हिंग नाही वापरले। तर पाव चमचा हिंग घालू शकता। तर 2 चमचे मी धने पावडर घातलेली आहे। 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर घालायची आहे आणि ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे। ही रंगाला लाल असते आणि तिखट कमी असते, तिखट नसते, त्यामुळे इथे 3 चमचे ही काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। तर मिठाचं योग्य प्रमाणसुद्धा मी सांगणार आहे। तर 2.5 चमचे इथे आपल्याला मीठ घालायचं आहे लोणच्यासाठी आणि ही मोहरीची डाळ केलेली आपल्याला घालायची आहे। आणि यामध्ये मी व्हिनेगर घातले, पण ना व्हिनेगर घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला। तर 4 चमचे व्हिनेगर आपल्याला इथे लोणच्यासाठी वापरायचं आहे। लोणच्यासाठी व्हिनेगर घातलं की हे लोणचं टिकण्यास मदत होते, प्रिझर्वेटिव्हचं काम करतं लोणच्यामध्ये व्हिनेगर। तर हे तेल थंड झाल्याच्या नंतरनं मी या लोणच्यामध्ये घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। तर लोणचं हे खूप छान होतं या पद्धतीने बनवलेलं। आणि लोणचं साठवताना ते कसं साठवायचं, तर बर्नीमध्ये जे लोणचं भरलं की लोणच्याच्या वरती तेल आलं पाहिजे, एवढं तेल आपल्याला लोणच्यासाठी वापरायचं आहे। तर इथे आपलं गाजरचं लोणचं बनवून तयार झालं। तर हे लोणचं आहे ना टिकायला तुम्ही जसं ठेवाल तसं टिकणार आहे। तर जवळजवळ हे वर्षभर लोणचं आरामात टिकतं। जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर ठेवलं तरी सुद्धा खूप जास्त व्यवस्थित हे लोणचं टिकतं। फक्त हे लोणचं साठवायचं कसं, तर एकतर काचेच्या बरणीमध्ये ना हे लोणचं भरून ठेवायचं किंवा मग चिनी मातीच्या बरणीमध्ये तुम्ही लोणचं हे भरून ठेवू शकता। आणि जेव्हा बरणीमध्ये आपण लोणचं भरतो तर तेव्हा बरणी एकदम क्लीन असली पाहिजे, म्हणजे एकदम स्वच्छ बरणी करायची, म्हणजे
चांगली स्वच्छ धुवून या बरणीला उन्हामध्ये 1 तासभर तरी वाळवून मग या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवायचं. म्हणजे हे लोणचं अजिबात खराब होत नाही आणि या लोणच्याला पाण्याचा अजिबात हात लागू द्यायचा नाही. म्हणजे हे लोणचं अजिबात तुमचं खराब होणार नाही. तर हे गाजरचं लोणचं तुम्ही नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हे गाजरचं लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक जरूर करा. आणि अशा छान छान रेसिपीज नेहमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.